हॅलो सगळ्यांका नमस्कार. मी अमिता. तर काय माहिती आहे, आता दुपार झालेली असा, म्हणजे 1 वाजत इलेलो असा आणि माझी सगळी कामं आटोपलेली असा. खरा गंमत सांगूची ना, तर आज आज ना एवढा ऊन पडता ना, पावसान पूर्ण विश्रांती घेतल्या ना. पाऊस कायम फसवत असतं बघा, त्याप्रमाणे मध्ये मध्ये पाऊस काय करता माहिती आहे, काळोख करून येता. म्हणजे मी इलय रे इलय, म्हणजे खंय कपडे 4 सुकत बाहेर घातलेले असले ना, ती जाऊन ती धावत पळत काढूक होय ना. तर मी बाहेर काय कपडे सुकत घालूक नाही, पण इकडे एक चादर मी सुकत घालतले आता. आणि बाकी सगळं जेवण झालेलं असा आजचा. तुमका दाखवते बाहेरचं वातावरण कसा छान असा आता आजचा. खरा तर मी बाहेर कधीच कपडे सुकत घालत नाही, पण म्हणजे कारण ही पुढची बाजू असा. पण म्हटलं ह्या बाजूक भरपूर वारो पण येता आणि बाहेर ऊन पण होता, त्याच्यामुळे म्हटलं आपण घालूया ही चादर. आणि काय माहिती आहे, ही एकच चादर धुवची होती. ती कधीतरी सांगेन ही बाबांची चादर असा. समजून घ्या मी का धुतय ती चादर ती. आणि इकडे ऊन पण येतं आणि मशीनमध्ये ती मी चादर पिळूक नाही होत आहे, त्याच्यामुळे ते मी बाहेर सुकत घातले उन्हात पण आणि वाऱ्यावर पण असे. तर ह्यो आमच्या बाहेरचो व्ह्यू असा अतिशय सुंदर असा वाटता, कारण हिरवळ एवढी छान दिसताना. म्हणून मी परत मी तुमका ह्यो एरिया दाखवत राहतंय. आणि पावसान तर आज मोठीच कामगिरी केल्या ना, अजिबात पडाक नाही, त्याच्यामुळे जरा छान वाटतं. असा कधीतरी मध्ये मध्ये हव्याचं ना सुक्या वातावरण. ह्यो जो ढग दिसता ना, तो ढग मगाशी गेलेलो तेव्हा काळोख झालेलो, पण तो ढग पुढे गेल्यावरती काळोख परत ऊन पडला. इतक्या छान वाटता, मस्त वातावरण असा आजचा. तर आता आज मी जेवणात काय केलंय तुमका सांगते. मी चवळीची आमटी केलंय आणि भोपळ्याची भाजी केलंय मी. आणि सकाळी ना मी म्हणजे जरा वेळ होतो सकाळी, म्हणून मग मी बिटाची कोशिंबीर केलेलं आहे. ती बिटाची कोशिंबीरची मी रेसिपी तुमका मी शेअर करीन. त्या कोशिंबीरीचा व्हिडिओ मी करून ठेवलाय, तो तुमका मी दाखवेन. आणि आज थोडा संध्याकाळी मला बाजारात जायचं असा, तर मग मी बाजारात जाईन मी. आणि पाऊस नसलो सगळ्यात महत्त्वाचं, तर बघू काहीतरी अजून 1-2 वस्तू घ्यायच्या आहेत ते मी घेईन. पण आता पण वेळ मिळालो तर. आणि दुसरं काय माहिती आहे, मी थोडंसं म्हणजे व्हिडिओ ना थोडे छोटे करूचे ठरवलंय मी, कारण खूप मोठे व्हिडिओ केले तर परत पण मी कसा आठवड्यातून 2दा फक्त व्हिडिओ टाकूचा ठरवलाय, रविवार आणि गुरुवार. त्यामुळे माझा असा म्हणजे मी आपलं जरा मोठं टाकते. म्हणजे माझ्या चॅनलचं नावच असा की लाईफ ऑफ कोकणी अमिता. म्हणजे माझा आयुष्य, माझा जीवन कशा प्रकारे चालला आता तुमका सांगण्याचा मी प्रयत्न करते. तर आता ना आम्ही आता जेवतलो आधी, आणि नंतर मग थोडा आम्ही विश्रांती करू. आज थोडा शांत असा चाललेला असा, खूप गडबड झाली नाही आज माझी. जरा विश्रांती घेऊन नंतर मग मी बाजारात जायचं ठरवलंय आज. तर तुमका मी आमची मांजर कंपनी दाखवते. किती जण घरात आहेत ती बघूया आधी पहिली. रंगू कुठे गेलेलास? रंगू, ए रंगू. चिमण, ए चिमण, काय काय बाबू, ए चिमण. आणि मोठे साहेब कुठे आहेत? जाडे साहेब, बाबू, दादू, काय काय ये ओ ये बाबू, ये ना सोनू, ये ये ये. हे मायलेक आहेत, मायलेक. ही त्यांची आई, ही चिमण वरती बघ, ही त्यांची मॉम आणि हा तिचा मुलगा रंगू. तुमचं काय चाललंय? रंगूला मॉम चाटतेय. वा 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 वा. रंगू भूक लागली हो. आता आपण ना परी काय करते ते बघूया. परी झोपली आहे सोफ्यावरती, अगदी डाराडूर झोपलेली आहे. परी परी, ओय परी परी परी, बघ इकडे परी. झोपी आली तुला? हा सोफ्यावरती मी ना असं हे ब्लँकेट टाकून ठेवते, मग त्याच्यावर येऊन ही झोपतात. आणि बाकीच्या ठिकाणी मी संपूर्ण अशी चटई घालून ठेवलेली आहे. ती हाफ चटई मिळतात ना, त्यातल्या चटई आहे ना, तर ही संपूर्ण हे सोफ्याची वाट लावून टाकतात खरडून. झोपा परी.
चपाती करून झाल्यावर लगेचच मी काय केलं आहे, त्याच तव्यावर शेंगदाणे टाकले, कारण म्हाका करूची होती बिटाची कोशिंबीर. म्हाका बिटाची कोशिंबीर खूप आवडता आणि ती चांगली सुद्धा तब्येतीक. तर शेंगदाणे मी असे भाजून घेतले आणि जेवढे साला येतील तेवढेच शेंगदाणे मी काय केले, त्यांचीच साला फक्त काढून घेतले. बाकीचे शेंगदाणे मी असेच मिक्सरमध्ये घातले आणि त्याचा शेंगदाण्याचा कूट केला. सगळेच्या सगळे शेंगदाणे आपण साल न काढता मिक्सराक लावले किंवा शेंगदाण्याचा कूट तयार केला तरी चालता, काही हरकत नसता. चवीमध्ये काहीही फरक पडत नाही, उलट ते चांगला. तर अशा पद्धतीने मी शेंगदाण्याचा कूट तयार करून घेतला आहे आणि मस्तपैकी तो कूट तयार झालेला होता. नंतर मी सगळा हे बीट किसून घेतलं आहे. बीट किसून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी ओली मिरची मात्र खूप तिखट कमी होती, त्याच्यामुळे मी 2 ओले मिरची घातलेलं आहे. एकाच बीटाची मी कोशिंबीर केलेलं आहे. चिरलेली कोथिंबीर, ओली मिरची आणि सगळं काय टाकलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घातलं आहे, थोडीशी साखर घातलं आहे, मीठ घातलं आहे आणि नंतर त्या सगळा मिक्स केलं आहे. ही कोशिंबीर अतिशय सुंदर लागता. ह्याच्यामध्ये थोडासा दही ॲड केला तरी पण चालता, खूप छान लागता. माकाही पण हे लय आवडतं. नंतर संध्याकाळी मी 6 वाजता तयारी केलं आहे आणि मग बाजारात गेलेलं आहे. मी बाजारात गेलेलं आहे ना, तर डॉक्टरांच्या तिकडे पण गेलं आहे. बाहेर पावसाचं काय नाव नाही होता. मग ह्या जा चपलाचा स्टँड बघतास ना, आता माझ्या मिस्टरांनी केलेला असा चपलाचा स्टँड स्वतःच्या हातान. बाहेर पडाक पण खूप आज उशीर झालो, 6 वाजल्यानंतर मी बाहेर पडलं आहे. कामाच आटपणात आणि आता मी ह्यायला आहे हॉस्पिटलमध्ये. नमस्कार, आज शनिवार आणि आज मी व्हिडिओचं एंड करतलं आहे. आता दुपारचे 12:15 वाजून गेलेले आहेत, म्हणजे 12:15 ते 12:30 या दरम्यान वाजलेले असत. आजसुद्धा पावसाचा अजिबात पत्तो नाही असा, म्हणजे रात्री थोडंसं पाऊस पडलो आणि आता माझी सगळी कामं झालेली असत. आंघोळ सगळं, आईबाबांची आंघोळ, माझी आंघोळ, डाळ भात आणि वांग्या बटाट्याची भाजी. त्या दिवशी आम्ही वांगी आणलेलं ना, त्यातली उरलेली होती, कारण भरपूर होती ती वांगी. त्यातल्या 2 वांग्यांची मी भाजी केलेलं आहे आणि आज परत उरलेली जी 3 वांगी होती ना, त्यांची आज भाजी केली आहे मी. वांगा बटाटा त्या दिवशी थोडी वेगळी केलेलं आहे, त्या दिवशी तिखट केलेलं आहे, आजची पण तिखटच केलं आहे. पण त्याच्यामध्ये मी आजच्या वांगा बटाट्याच्या भाजीमध्ये मी शेंगदाण्याचा कूट थोडासा आणि थोडासा भाजक्या वाटप असा टाकलं आहे मी. आज डाळ केले, म्हणजे सेम मेनू असा त्या दिवशी केलेलं तसंच. आता माझं गॅसवरती कुकर असा, आता 4थी शिटी झाली की मी आता उतरतले. आज सकाळपासूनचा वातावरण एकदम सुंदर असा, म्हणजे एकदम असा सुक्या असा, पाऊस सतत पडतानाच असा वातावरण नाही असा. तर मी तुमका कुकरची शिटी दाखवते. गॅस बंद करूया. कुकरची 4थी शिटी होती ती. फॅन लावलाय, भरपूर गरम होता आज, कारण पाऊस नसलो तर भरपूर गरम होता आणि असलो तर कंटाळो येता. माणसाचा असाच असता ना. काल बाजारात गेलेलं आहे ना, म्हणजे मी बाजारातनं मी डायपर आणलेलं आहे बाबांसाठी. म्हणजे मी सतत आता आणताय ना, तर ती एक लेडीज असा तिथे दुकानात, तर ती माका आता स्वस्त देता, म्हणजे 900-950 रुपयाक डिग्निटीचे डायपर, चांगल्या क्वालिटीचे 950 रुपयाक माका ती 3 देता. म्हणजे पण छान क्वालिटीचे असतात ते. आणि बाकी इतर असतात ना, ते एवढेसे काय म्हणजे माका हे होत नाही, म्हणजे पटकन भिजतात वगैरे. बाबांका भरपूर युरिनला होता, खूप युरिन होता त्यांका आणि पोट पण सारख्या बिघडत राहता, त्याच्यामुळे सतत त्यांचा दिवसाक 3 तरी डायपर बदलूची लागतात. कधीतरी 2 आणि कधीतरी 3 अशा असता. 2 तर सतत बदलूचीच लागतात, कारण 24 तास एक डायपर ठेवूच शकत नाही त्यांच्या अंगावरती. असं प्रॉब्लेम असा आमचो. त्याच्यामुळे ते काल डायपर आम्ही आणून गेलेलं आहे बाजारात आणि दवाखान्यात गेलेलं आहे मी. आमची होमिओपॅथिक ट्रीटमेंट चालू असा. तर मग माका डोकेदुखीचो त्रास असा आणि आईचे गुडघे वगैरे दुखतात ती, आणि बाबांचा ह्यो युरिनचो प्रॉब्लेम असा, युरिन इन्फेक्शन, आणि त्यांना खोकलो येता भरपूर. मग त्या खोकल्यासाठी म्हणजे कफ वगैरे असा, कफसाठी. आणि माझी डोकेदुखी, म्हणजे माका ॲसिडिटीचो भरपूर त्रास असा डोकेदुखीचो. त्याच्यामुळे ही आमची तिघांची औषधात थंयसर आमका घेवची लागतात. तर तुमका मी आजचं वातावरण दाखवते, बाहेर कसं वातावरण असा आता.
आणि त्याच्या आधी वातावरण दाखवच्या आधी ना मी तुमका आमचे कसे झोपलेत बघा भाऊ भाऊ ते दाखवते. रंगू, दादू, ए दादू, ए दादू, रंगू, रंगू, ए दादू, येडू. अजिबात जाग नाहीये बघा. हात जरी लावला ना तरी पण आमच्या घरातले एकाही माणसाने जरी त्यांना हात लावलं किंवा उचलून जरी बाजूला ठेवलं ना तरी ती अजिबात म्हणजे जागी होणार नाही. अजिबात म्हणजे अजिबात तशीच राहणार. मी त्यांना उचलून वगैरे दुसरीकडे ठेवते बऱ्याच वेळा. कचरा वगैरे काढायचा, आता ती पाय पुसण्यावर झोपली आहेत ना, कचरा वगैरे काढायचं जर असेल ना तर मी काय करते, त्यांना उचलते आणि दुसरीकडे ठेवून देते. तशीच राहणार आणि जशी ठेवेन ना तशीच झोपणार. पण आता समजा गेटचा आवाज आला आणि कोणाची तरी चाहूल लागली ना, पटकन उठून आतमध्ये येणार धावत. त्यांना तेवढा म्हणजे किती समजतं आपल्या माणसाने हात लावलाय त्यांना आणि काय एवढं घाबरायची गरज नाहीये. आता गेटचा आवाज आला पण तोच गेट की नाही संतोष म्हणजे माझ्या नवऱ्याने उघडला ना तर ती काय नाही गप्प इथे झोपून राहणार. त्यांना किती समजतं ह्या मांजरांना. मॉम कुठे दिसत नाहीये पण त्यांची दीदी मात्र तिथे झोपली आहे. काल जशी दाखवली सोफ्यावर ना तशीच झोपलेली आहे दीदी त्यांची. झोपू दे तिला. चला तर मग त्याच्या बाहेरचा मस्तपैकी ऊन पडलेला, अगदी कडकडीत ऊन पडलेला असा आणि हे असे ढग दिसतात. काल तरी मध्ये मध्ये पाऊस ना काळोख करत होतो मध्ये मध्ये. आज तर काळोख सुद्धा करू नये असा पावसात.